नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर स्वागत आहे आपलं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। काल आपण गंगा नदी प्रणाली बघितलेली आहे। तशाच महाराष्ट्रातील अतिशय आणि भारतातील सुद्धा अतिशय महत्त्वाची अशी 2 नंबरची जी गंगेनंतर सर्वात मोठी भारतातील नदी आहे ती कोणती आहे? गोदावरी। लक्षात ठेवा। तर आपण आज गोदावरी नदी प्रणाली बघणार आहोत। बघा, तर बघा, त्र्यंबकेश्वर नाशिक, कुठे? त्र्यंबकेश्वर नाशिक येथून उगम पावून लक्षात आलं? त्र्यंबकेश्वर नाशिक येथून उगम पावून गोदावरी पुढे कुठे जाऊन मिळते? बंगालच्या उपसागरामध्ये जाऊन मिळते। आपण गोदावरीच्या ज्या उपनद्या आहेत, ज्या तिला येऊन मिळतात, त्या नद्या बघणार आहोत आपण। तर बघा, गोदावरीची पहिली सहाय्यक नदी कोणती आहे जी गोदावरीला येऊन मिळते? इथं एक नदी येऊन मिळते गोदावरीला, त्या नदीचं नाव आहे वर्णा नदी। कुठून येते ती? कळसुबाई। या शिखरातून उगम पावून गोदावरीला येऊन मिळते। इथे एक संगम घडून येतो बघा, प्रवरा नदीचा। बघा, या 2 नद्या तुम्हाला दिसून येत आहेत। यातील पहिली नदी आहे प्रवरा नदी। प्रवरा नदी आणि मुठा नदी। लक्षात ठेवा, मुठा नदी। या 2 नद्या कुठे येऊन मिळतात? गोदावरीला कराड येथे त्यांचा संगम होतो। लक्षात ठेवा, या संगमाला काय म्हणतो आपण? प्रवरा संगम। प्रवरा संगम। या ठिकाणी एक नदी येते। कुठून? एमपी मधून, मध्य प्रदेश राज्यातील बैतूल येथून। बैतूल येथून एक नदी येते। कोणती नदी? पूर्णा नदी येते। कोणती नदी येते? पूर्णा नदी। लक्षात ठेवा, पूर्णा नदी येऊन गोदावरीला मिळते। इथं एक जे निजामाबाद शहर आहे, या निजामाबाद जवळ एक नदी येऊन मिळते। कोणती नदी? मंजिरा नदी। मंजिरा नदी येऊन मिळते। कुठून उगम पावते ती? अहमदनगर येथील बालाघाट पर्वतरांग। बालाघाट पर्वत रांगेतून। हे कुठं आहे? अहमदनगर। आता ती कुठं? तेलंगणामध्ये प्रवेश करते। कुठे? बघा, कालेश्वरम जवळ। कालेश्वरम तेलंगणा। कालेश्वरम तेलंगणा येथे ती तेलंगणात प्रवेश करते। आणि या कालेश्वरम तेलंगणा येथे तिला 2-3 नद्या मिळतात बघा। कोणत्या कोणत्या? पैनगंगा नदी, जी बघा, पैनगंगा संभाजीनगर पर्वतरांगेतून येते बघा। कुठून येते? संभाजीनगर पर्वतरांग।
तेथून येते. आणि कोणती नदी आहे ही? पैनगंगा नदी. लक्षात आलं? परत इथं जे नदी येऊन मिळते ती कोणती नदी आहे? बघा बघा, वर्धा नदी. वर्धा नदी कुठून येते ही? एमपी मधून, मध्य प्रदेश येतो. आणि इथं एक नदी येऊन मिळते बघा, ही नदी ही कोणती आहे? वैनगंगा नदी. कोणती? वैनगंगा नदी. महादेव पर्वतरांग एमपी मध्ये असलेल्या वैनगंगा एमपी मध्ये असलेल्या महादेव पर्वत रांगेतून. आलं लक्षात? आणि ही कुठं पुढे काय म्हणून वाहते? प्राणहिता नदी म्हणून. हिला काय म्हणलो आपण? प्राणहिता नदी. लक्षात ठेवा. जी कुठे येऊन मिळते? कालेश्वरम तेलंगणा येथे येऊन मिळते. कोणाला? गोदावरीला. लक्षात आलं इथपर्यंतचा भाग? बघा, अजून एक नदी येऊन मिळते गोदावरीला इथं. ही जी नदी आहे ही नदी येऊन मिळते. ती कोणती नदी आहे? इंद्रावती नदी. इंद्रावती नदी ओडिसा राज्यातील कालाहंडी जिल्हा येतो. कालाहंडी येथून, कालाहंडी जिल्हा ओडिसा. ओडिशा. लक्षात ठेवा. हा, कोणती नदी येऊन मिळते इथं? साबरी नदी. हे एक नदी येऊन मिळते, साबरी नदी. ओडिसा. ओडिशा. लक्षात ठेवा. आल्या इथपर्यंत लक्षात तुम्हाला गोष्टी? सोपं आहे. बघा, बघा, कौनवरम येथून, आंध्र प्रदेशमध्ये एक कौनवरम ही आहे, तिथून गोदावरी दोन भागामध्ये येऊन पश्चिम बंगालच्या खाडीमध्ये येऊन मिसळते. कौनवरम आंध्र प्रदेश येथून. कुठून? कौनवरम आंध्र प्रदेश येथून गौतमी गोदावरी. गौतमी गोदावरी आणि वशिष्ठ गोदावरी येऊन पुढे कुठे मिसळतात? बंगालच्या उपसागरामध्ये. बंगाल उपसागर येथे येऊन गोदावरी नदी मिसळते. लक्षात ठेवा. अतिशय सोप्यात सोप्या पद्धतीने सांगण्याचा मी तुम्हाला प्रयत्न केलेला आहे. बघा, कळसुबाई जिथून वर्णा नदी येते, कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. अतिशय महत्वाचा एक प्रश्न आहे ते. हे लक्षात ठेवा. काही गोष्टी सिंपल भाषेत सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे तुम्हाला. आता बघा, या गोदावरी इथपर्यंत हे बाकीचं तुम्हाला लक्षात आलंय ना? हे सगळं लक्षात आलेलं आहे. बघा, गोदावरी नदीला दक्षिण गंगा किंवा वृद्ध गंगा म्हणून सुद्धा ओळखलं जातं. हे लक्षात ठेवा. एक पॉइंट झाला. परत गोदावरी नदीची लांबी किती आहे? 1465 किलोमीटर आहे. जेव्हा गोदावरीचा उगम त्र्यंबकेश्वर नाशिक येथून होतो तेव्हा ती महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, छत्तीसगड या राज्यामधून वाहते. लक्षात ठेवा. अतिशय महत्वाचे राज्य सुद्धा आहेत. आणि ती कुठं जाऊन मिसळते? बंगालच्या उपसागराला जाऊन मिसळते. गोदावरीवर नांदेड, संभाजीनगर, नाशिक येथे कुंभमेळा सुद्धा भरतो दर 12 वर्षांनी. लक्षात आलं का? हे पण महत्वाचं शहर आहे. त्यानंतर नांदेड येथे
शीखांचं माहेर घर असलेलं नांदेड, इथे 11 गुरुद्वारे सुद्धा आहेत आणि शीखाचं माहेरघर म्हणून सुद्धा नांदेडला ओळखलं जातं. लक्षात आलं. इथे गुरु गोविंद सिंगांची समाधी आहे. हे महत्वाचं शहर गोदावरीवरती वसलेलं आहे. त्या निजामाबाद शहर, भद्राचलम जे छत्तीसगड मधील आहे, किंवा कोन्नूर शहर, हे अशी महत्वाची शहरं सुद्धा गोदावरीवरती वसलेली आहेत, जिला भौगोलिक दृष्ट्या अतिशय महत्वाचं स्वरूप प्राप्त आहे. आणि गोदावरी नदीवरती महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील प्रमुख राज्याचा उदरनिर्वाह केला जातो. लक्षात ठेवा. पिण्याचं पाणी असेल, शेती असेल, उद्योगधंदे असतील, किंवा इतरही अशा काही बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोदावरीवरती अवलंबून आहेत. ज्या नदीला दक्षिण भारतातील गंगा आणि वृद्ध गंगा नावाने ओळखलं जातं, ती नदी म्हणजे आपली गोदावरी नदी, जिचा महाराष्ट्रातलाच नव्हे तर भारतातील प्रमुख राज्य महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, छत्तीसगड अशा महत्वाच्या राज्यांमध्ये तिचा प्रवाह होतो. या महत्वाच्या राज्यामध्ये शेती किंवा उद्योगधंदे असे बरेचसे वेगवेगळे तुम्हाला या रिलेटेड परीक्षेला प्रश्न विचारले जाऊ शकतात. तुम्हाला 2-3 मार्क प्रत्येक सरळ सेवा, MPSC असेल किंवा इतर कोणतीही स्पर्धा परीक्षा असेल, यामध्ये तुम्हाला हिच्या रिलेटेड प्रश्न विचारले जाऊ शकतात. आणि तुम्हाला सोप्यात सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न सुद्धा केलेला आहे. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करत चला आणि मोठ्यात मोठ्या संख्येनं सबस्क्राईब करा, जेणेकरून मी अति उत्साहाने अजून चांगला व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन, सोप्यात सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.